पुण्यातील श्वेता असोसिएशनच्या वतीने एका खास वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पाहुयात काय होतं खास या वधूवर मेळाव्यात। रंगरूपाने आपलं व्यक्तिमत्व आकर्षक असावं असं प्रत्येकालाच वाटतं। त्यातच गोरं दिसावं आणि त्वचा नितळ असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। मात्र एखाद्या व्यक्तीच्या त्वचेवर जेव्हा पांढरे डाग पडतात तेव्हा त्या व्यक्तीला वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं। अशानं त्या व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतात। या परिस्थितीत त्यांना जन्मोजन्मीचा जोडीदार म्हणून निवडणं ही लांबचीच गोष्ट। मात्र अशाच कोड पडलेल्या व्यक्तींना जीवनाचा साथीदार मिळावा यासाठी पुण्यात एका खास वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। बदल तर आहेच आणि खूप चांगली गोष्ट आहे की हे असं होतं आहे इथे। आणि मॅडमनी जे मेळावा ते करतात आहे त्याच्यामध्ये आपल्यासारखे जे सर्व आहे ते इथे वेगळं वाटत नाही, खूप चांगलं वाटतं। आणि बाहेर जे असतं बाहेरच्या लोकांना गैरसमज खूप आहेत आणि हे असल्यामुळे दुःख असणं ही नाही आहे, दुःख घेऊन नाही आहे, ॲक्सेप्टेड की हे आहे आणि आहे म्हणजे असं नाही आहे की मला आहे तर मला दुःख व्हायला पाहिजे, हे बिलकुल नको व्हायला। दरवेळेस वर्षातून 2 वेळा इथे पुण्यामध्ये मेळावे होतात। बरंचसं मार्गदर्शन केलं जातं आणि बरीचशी चांगली स्थळे येतात आणि त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढत गेला। जी मनामध्ये भीती होती ती भीती कमी वाटत चालली। कोड आणि पांढरे डाग याबाबत समाजात विविध गैरसमज आहेत। स्वतःला कोड असलं तरी जोडीदाराला कोड नसावं अशी अपेक्षा केली जाते। मात्र या मेळाव्यात वेगळं चित्र पाहायला मिळालं। स्वतःला कोड नसतानाही या मेळाव्याला येणाऱ्या तरुणींची संख्या अधिक होती। इतकंच नाही तर कोड असलेला जोडीदार निवडण्याची तयारीही त्यांनी दर्शवली। माझ्या घरी माझ्या वडिलांना माझ्या भावाला दोघांनाही विटिलिगो आहे आणि म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून त्यांना आहे आणि तुम्ही लहानाची मोठी त्यांच्याच समोर झाली। मला काही असं वेगळं वाटतच नाही त्यांना बघायला किंवा मला मुलालाही म्हणजे मी जर माझी अपेक्षा सांगते की मला चालणार आहे पांढरे डाग असणारा मुलगा, मला बघायलाच काही मला प्रॉब्लेम नाही, तर मग मला चालणार आहे। ही गोष्ट माझ्यासाठी काही मोठी नाही आहे। एका मुलीने तर 10 वर्षात 1200 जणांना चहा पोहे दिले होते आणि तरी तिचं लग्न जमलं नव्हतं कारण आई वडिलांना पांढरे डाग आहेत। मग आम्ही पुण्यातल्या अनेक वधूवर मंडळांशी संपर्क साधला आणि ह्याच्या बाबतीत जागृती केली आणि मग 2002 सालापासून आमचं हे काम सुरू झालं। तर पहिल्या वर्षी 3 लग्न जमली आणि आम्हाला खूप छान वाटलं। आता गेल्या 14 वर्षामध्ये जवळजवळ 975 मुलामुलींची लग्न झालेली आहेत आणि सगळेजणांचं आयुष्य खूप सुखी झालेलं आहे। कोड असणाऱ्या व्यक्तींवर उपचार करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम श्वेता असोसिएशन करते। लग्न जुळवताना ज्योतिषाचा आधार न घेता जोडीदाराला समजून घेण्याची कुंडली त्यांनी तयार केली आहे। या माध्यमातून 700हून अधिक लग्न जुळवली आहेत। त्यामुळे त्यांना जोडीदारासोबतच एक नवीन जीवन मिळालंय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।